अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव करीत आप्पा टोळ झाले भक्त. तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतुनी स्वामी चालले उठुनी. बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविद्ध होता, तो करी तयाची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्वपुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहापती. स्वामीसी जाणुनी ईश्वरमूर्ती. चोळप्पा करी आदर योग यागदिक काही. चोळप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही. स्वामी आले सदनाथे तयाची देखुनी या भक्ती. स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाची चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासुनी तयाची घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असुनी कारभारी परमज्ञानी असती जे. चोळप्पाचे गृहापती आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली लोका माझी प्रसरली मात. नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकुनी राव बोलला काय वाणी. गावात यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाई भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मत्ती गुंगली रायांची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्त पळूनी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदी समस्त पाऊले वंदिली. षोडोपचार पूजिले स्वामी मूर्ती नृपराय. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध प्रेमळ भक्ती परिसोत. तृतीय अध्याय गोड हा. श्री स्वामी राजांपर नमस्तु. श्रीरस्तु शुभभवन्तु. इति श्री स्वामीचरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे. तृतीय अध्याय. श्री स्वामी समर्थ.